नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दोन अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. एक अपडेट म्हणजे एका मराठी सिनेमाच्या OTT डेब्यूचं आणि दुसरा म्हणजेच लेटेस्ट जो मराठी सिनेमा रिलीज झालेला आहे ज्याचं नाव आहे पुन्हा शिवाजी राजे भोसले. त्याचा आपण रिव्ह्यू सुद्धा केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, रिव्ह्यू व्हिडिओ, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर त्याच्या 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी बघूया की कुठल्या मराठी सिनेमाचा OTT डेब्यू झालेला आहे. तर मंडळी, अलीकडेच बिन लग्नाची गोष्ट नावाचा एक मराठी सिनेमा आला होता, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर त्याचं लाईफ टाईम कलेक्शन साधारणपणे 1.5 कोटीच्या आसपास होतं. आय थिंक मल्टिपल रिलीजेस झाले होते. बहुतेक दशावतार बरोबर तो सिनेमा रिलीज झाला होता. तरी सुद्धा त्यांनी 1.5 कोटींची कमाई केली. तो चांगली गोष्ट आहे. तर हा सिनेमा आता OTTवर रिलीज झालेला आहे. तेव्हा जर तुम्हाला इच्छा होती की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघूया, पण काही कारणास्तव तुम्ही तो बघू शकला नाही, तर आता तुम्ही हा सिनेमा बघू शकता Amazon प्राईम या OTT ॲपवर. तो ही झाली पहिली अपडेट. आता येऊया शिवाजी राजे भोसले या सिनेमावर. पहिल्या दिवशी या सिनेमाचं कलेक्शन फारच वाईट होतं. फक्त 22 लाखच्या आसपास या सिनेमाचं कलेक्शन झालेलं होतं. काल मात्र परिस्थिती जरा वेगळी होती. बुक माय शोवर सुद्धा हा थोडा ट्रेंडिंगमध्ये होता. म्हणजे काहीतरी 6,000 तिकीटं इन 24 आवर्स, मग 8,000 तिकीटं इन 24 आवर्स, असं याचं जरा ग्रोथ चाललं होतं. बट या सिनेमाचं बजेट आहे साधारणपणे 12 ते 13 कोटी रुपये, एवढं विसरू नका. त्यामुळे या सिनेमाची जी ग्रोथ आहे ती ऍक्च्युली इंटू 10 टाइम्स इंटू 15 टाइम्स व्हायला पाहिजे, तेवढी झालेली नाहीये दुर्दैवाने. पहिल्या दिवशी काहीतरी 22 लाख, तर दुसऱ्या दिवशी काल या सिनेमाने थोडी जंप घेतलेली आहे आणि 50 का 51 लाखच्या आसपास या सिनेमाने काल कमाई केलेली आहे. असं करत पहिल्या 2 दिवसाचं याचं कलेक्शन झालेलं आहे 71 लाख रुपये. आज जरा अजून चांगली स्थिती आहे. सकाळी जर तुम्ही चेक केलं तर 10,000च्या आसपास तिकीट बुक्ड इन 24 आवर्स असं येत होतं. सो बघूया की आज फार फार आय थिंक 70-80 पर्यंत हा सिनेमा जाऊ शकतो. बट बजेट बघता या सिनेमाचं जरा परिस्थिती वाईट आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अपील करतोय की चांगला झालेला आहे मराठी सिनेमा हा. फास्ट पेस्ड आहे, नरेशन चांगलं आहे, डायलॉग्स चांगले आहेत, प्रत्येकाचं काम चांगलं आहे. सो हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. तो ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.